तर मित्रांनो, मुंबई टू सोलापूरचा आमचा जो प्रवास झालेला आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। आम्ही राहुलच्या गावी गेलेलो। काही घटना असे घडलेत ना जाताना की ते थोडे विचित्र होते। तर प्रवासाची सुरुवात दुपारी फर्स्ट क्लास झाली। एक्सप्रेस हायवेला चढलो तर ठरलेलं असं की लोणावळा वगैरे क्रॉस केल्यानंतर मग कुठेतरी एका शेतात वगैरे बसून जेवायचं आपण लेफ्ट साइडला। खालापूर टोल नाका क्रॉस केल्यानंतर मग एका ठिकाणी जेवायला थांबलो। फूड मॉलच्या बाजूला एक ओपन मैदान होतं, एक झाड होतं, झाडाखाली मी गाडी लावली तिथे आणि आम्ही तिथे जेवलो। पुढचा प्रवास आमचा स्टार्ट झाला आणि रात्रीचे 2 वाजलेले होते आणि बायपास वरून जात होतो। आजूबाजूला सुमसाम जंगल सारखं, एक माणूस तिथे दिसत नव्हता किंवा एक गाडी आम्हाला दिसत नव्हती। आम्ही तर सुमसाम रोड वरून जात होतो। आधी आम्हाला एक सफेद ससा दिसला आमच्या गाडीचा पुढून असा जम्प करत जाताना। आम्ही बोललो अरे ससा ससा बघा, तर लेफ्ट साइडला पुन्हा आम्हाला एक ब्लॅक कलरचा ससा दिसला आणि आम्ही जसं पुढे झालो ते ससा बघायला तर गाडी आमची पूर्ण हलायला लागली। गाडी हल्ली तर आम्ही एकदम हे झालो की हे काय, शॉक झालो की काय झालं आपण उतरूया। आणि त्या काळोखामध्ये आम्ही सर्वजण खाली उतरलो। खाली उतरून टॉर्च मारून बघतो तर आमचा लेफ्ट साइडचा जो टायर होता ना तो पूर्णपणे बस्ट झालेला, म्हणजे टायरचा चेंदामेंदा झालेला। मदतीसाठी पण कोणाला आपण आवाज देऊ शकत नाही असं ठिकाणी आम्ही तिथे अडकलो। जसं आमचं लक्ष पुढे गेलं तर तिथे एक ट्यूबलाइट, लेफ्ट साइडला एक ट्यूबलाइट चालू होता। तर अविनाशला बोललो की आम्ही सर्व खाली उतरलेलो आहोत, तू हळूहळू गाडी त्या ट्यूबलाइटच्या दिशेने घे, तिथे उजेड आहे, बघूया आपल्याला काय मदत मिळते काय। काळोखातून त्या उजेडाकडे आम्ही ट्यूबलाइटच्या दिशेने आम्ही गेलो तर तिथे जाऊन काय बघतोय की खूप मोठा टायरचा शॉप होता। तिथे आम्ही गाडी आमची उभी केली आणि सर्वप्रथम आम्ही स्वामी समर्थांना धन्यवाद केला। स्वामी समर्थ महाराज, आम्ही आपल्या ठिकाणी येतोय दर्शन करायला आणि असं ठिकाणी आमचं टायर बस झालं की 50 मीटर वरती टायरचं दुकान होतं आणि ते सुमसाम रोडवरती जिथे काही मदत अवेलेबल नव्हते। आणि हे सर्व घडलेलं रात्रीचे 2 वाजता। त्यानंतर बरेच ठिकाणी आमचं फिरणं झालं, सर्व ठिकाणी आम्ही गेलो आणि एक असं झालं की पंढरपूरवरून जेव्हा आम्ही मुंबईचा प्रवास करत होतो, परतीचा प्रवास, आम्ही रात्री जेवलो आणि जेवल्यानंतर पुन्हा जसं हायवेवरती आलो एक खूप मोठा ऍक्सिडेंट होता वाचला आमचा। आम्ही सुखरूप होतो, आम्हाला कोणाला काही इजा नाही झाली, गाडीला काय झालं नाही। लेफ्ट साइडवाले पण गाडीची चुकी होती, तो जाप करून निघून गेला। आता हे व्हिडिओ जे आपण बघणार ना मित्रांनो, हे 5 ते 6 सेगमेंट्स मध्ये असणार आहेत, कारण खूप मोठा व्हिडिओ आहे। तर मी याला 5 ते 6 सेगमेंट मध्ये डिवाइड करणार आहे आणि भरपूर काही गोष्टी मी अजून डिस्क्लोज केले नाही आहेत, खूप काही घडलेले आहेत, हे सर्व आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। एवढं बोलणं इच्छितो मी की आपण प्लीज कमेंट करा, आपल्या बरोबर पण असं काय प्रसंग आला असेल, काय घडलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि आम्ही पूर्ण प्रवासामध्ये मी कुठे चुकलेलो असणार तर तेही आम्हाला पॉइंट आउट करून द्या की अमुक ठिकाणी आपण चुकलेलं आहात। तर चला मग आपण व्लॉगला स्टार्ट करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। 5 नंबर। तर मित्रांनो, फायनली आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे। तर सध्या आम्ही पोहोचलेलो आहे पनवेलला। हे पनवेलचा आधी आम्ही ब्रिजवरती आहोत आणि आमचे मित्रमंडळी सर्व, अजय, अरविंद, हॅलो, राहुल आणि पाठी कोण कोण आहात दाखवा, संजय, विकास, मंगेश आणि अविनाश ड्राईव्ह करत आहे। अपेक्षा ही आहे की आम्हाला एक्सप्रेस हायवे पर्यंत तरी ट्रॅफिक मिळता कामा नये। ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की पुण्याला ट्रॅफिक किती असते आणि आम्हाला सोलापूरला निघायचं आहे तिथून। तर पुढची जर्नी कंटिन्यू करा आमच्या बरोबर, पुढे अजून आपल्याला खूप मजा बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता एक्सप्रेस वेवरून आपण फायनली खालापूर टोल नाका जिथे पोहोचत आहोत। फूड मॉल आहे, तिथे आम्ही थांबणार आहोत। घरून आम्ही जे जेवण आणलेलं आहे ते आम्ही जेवणार आहोत आणि इथे आम्ही टोल नाका आपण आता क्रॉस करत आहोत, पुढे जात आहोत। असं इथे बोर्ड आहे। तर मित्रांनो, जेवायला मी ही जागा शोधलेली आहे आणि गाडी आम्ही आता फिरून घेत आहोत। तर आपण आपला टिफिन घेतलेला आहे, आता बघूया मिसेसने काय बनवून दिलेलं आपल्याला। आपला गाडीचा गरम बोनेट आणि गरम बोनेटवरती आपण आपलं थंड जेवण ठेवत आहोत आणि आपण इथे जेवणार आहोत। मस्त एकदम गरम बोनेट, पण मजा घेऊया, एकदम शांत निवांत, एकदम मस्त। आणि झाडाखाली जेवायची इच्छा होती, हे झाड आहे, जमिनीवर बसू शकत नाही, आपण बोनेटवर ठेवून जेवूया। तर मित्रांनो, आपलं जेवण स्टार्ट झालेलं आहे। हे जेवढंही जेवण आहेत ना, प्रत्येकाने घरगुती जेवण आहे, आपापल्या घरातून आणलेलं आहे।
चपाती भाजी आहे. ॲज युजल ट्रॅव्हलिंगला आपण बटाट्याची भाजी घेतो. बटाट्याची भाजी आहे. हे काय टमॅटोची चटणी टमॅटोची चटणी आहे. शेंगदाण्याचं पिठलं खरडा आहे. मेथीची भाजी आणि मेथीची भाजी म्हणजे जबरदस्त जेवण आहे आणि प्रवासाला हे परफेक्ट आहे मला वाटतं जेवण. ही भाजी खाऊ हे चटणी घे. हे संजय बटाट्याची भाजी घे. मस्त आहे ना. आमच्यासाठी तर वेगळा अनुभव आहे आणि एवढ्या वर्षामध्ये आम्ही एवढं ट्रॅव्हल करतो पण असं अनुभव आमचा फर्स्ट टाइम आहे. हे बघा. थँक्स टू मी. थँक्स टू राहुल. हो असा सुखद प्रवास नेहमी राहावा की. हॉटेलमध्ये तर सगळेच जेवतात हो पण असं मजा घ्या वेगळीच मजा घ्या. इसको बोलते पिकनिक. और उधर वो पैसा डाल के भी सड़ेला खाना अभी क्या इधर है तो अपना घर के खाने का टेस्ट तो मिळत आहे. सब अलग अलग डिश मिलता है. आपलं जेवण झालेलं आहे. आता इथून आम्ही वाइंड अप करत आहोत आणि काही वेळामध्ये काळोख होणार आहे कारण संध्याकाळ झालेली. आम्हाला थोडा उशीर झालेला ऑन दी वे. जेवण झाल्यानंतर मित्रांनो आपण आता पुन्हा एकदा एक्सप्रेस हायवरती आलेलो आहोत. सध्या मित्रांनो लोणावळ्याचा घाट सुरू आहे. अरे बावला आहे तो माणूस आहे. तर मित्रांनो आता कसं वाटतंय. कसं वाटतंय. आता प्रॉपर खंडाळाचा घाट स्टार्ट झालेला आहे. मित्रांनो 2 मिनिटासाठी आम्ही खूप टेन्शनमध्ये आलेलो. टनलमध्ये गाडी गेली. गावीने गाडीचे हेडलाईट ऑन केले. मी म्हणणं की काय दिसत ना लाईट बंद आहे पण अवी हा विसरलेला की त्यांनी डोळ्यावरती गॉगल घातलेला. अवी आता थोडं टनल आहे तिथे आम्ही चेक करू. काय बोलला काय बोलला मंगेश तू. ऍक्च्युली बोलायचं असतं टचवूड टचवूड बोलला पण असेल पण वारा खूप आहे म्हणून ते मधलं डी निघून गेला. तर मित्रांनो आपण आता तलेगाव टोल नाकामध्ये एंट्री करत आहोत. मी सगळ्यात आधी माझी दाढी व्हाईट होती तर त्याला ट्रिम करून मस्त कलर मारलेला आहे ऑइल पेंट. मी केस कापले मिलिटरी कट. मी गावाने विचार आर्मी वाला आला करून आणि केस नव्हती त्याला तरी त्यांनी केस कापलेली. माझ्याकडे अर्धेच पैसे होते. दाढी अर्धीच केली. बोकड कट. गाडीला आंघोळ घातली स्वतःला घेतली. इधर का साफ मालूम आहे यार. मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण फायनली पुण्या सिटीमध्ये एंट्री केलेली आहे. ची अपेक्षा आहे सर. गुळाची चहा पिणार आहोत आम्ही. संध्याकाळ आणि पुण्याची ट्रॅफिक. मित्रांनो आम्ही 6:30ला पुण्यामध्ये एंट्री केलेलं आणि तेव्हापासून आम्हाला 36 मिनिटाचा ट्रॅफिक दाखवत होता पण 1 तास उलटून गेलेला आहे आणि तुम्ही हे ट्रॅफिक बघू शकता. अजूनही आम्ही 1 ते सव्वा तास झाला अजूनही आम्ही ट्रॅफिकमध्येच आहोत. आणि आता राहुल आहे स्टेअरिंगवर. युद्ध पातळीवर सिच्युएशन तशी म्हणून राहुल आता स्टेअरिंग नाही स्टेन गेन चालवतो. एवढ्या ट्रॅफिक नंतर मित्रांनो आपल्याला चहा पियाचा जो स्पॉट भेटला ना एकदम जबरदस्त स्पॉट. होमने गुळाचा चहा जबरदस्त. पहिल्यांदा पियालोय पण खूप छान आहे. अरे वा नवीन चप्पल. नवीन चप्पलची काय कहाणी आहे. आता पडली आता इथे रस्त्याने. कशी पडली पण काय झालं? पाण्याची बॉटल घ्यायला गेलेलो आणि पडली पुन्हा. तर फायनली मित्रांनो आपण दौंडला पोहोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 9:40. तर आम्ही इथे आता जेवायला थांबत आहोत. सर्वजण जेवायला बसलेले आहेत.
आणि आम्ही इथे दाल फ्राय मागवलेलं, शेवभाजी आणि भाकरी. हे बघा भाकरी, जिरा राईस आणि घरगुती जेवण आहे. जबरदस्त, म्हणजे आवडलं आम्हाला सर्वांना. आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता इथून आपला पुढचा जर्नीला स्टार्ट करूया, कारण 11 वाजलेले आहेत आणि अजून 2.5 ते 3 तास आपल्याला प्रवास करायचा आहे. मित्रांनो, तर रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि एक सीन असं झालेलं आहे की आपण बायपासवरून आता 9 किलोमीटर फक्त गाव राहिलेलं आहे. 6 किलोमीटर आणि इथे टायर बस झालेला. दर्शनासाठी निघाले स्वामी समर्थांचं. अशी कृपा झालेली आहे की जिथे टायर बस झालं त्याच्या बाजूलाच एवढा मोठं इथे टायरचं दुकान आहे. हे बघा, थंडी खूप आहे, मला बोलता येत नाही एवढी थंडी लागत आहे. तर काही ऑप्शन नाही आहे. वाजलेले आहेत रात्रीचे 2, कोण मदत करणारं नाही आहे. बस आपली गाडी साईडला. आता गाडी इथे मी आतमध्ये पार्क करतोय हळूहळू. पहिल्यांदा असं झालं मित्रांनो, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो बघू शकता टायरची कंडिशन ही बघा. लग चांगलं की आमचं कुठं हायवेवरती न झालं, स्पीडमध्ये गाडी असताना नाही झालं. थंडी खूप आहे मित्रांनो बाहेर, एकदम अक्षरशः थरथरत होतो. आता वाजलेले आहेत पहाटेचे 3:30 आणि अक्षरशः सुमसाम आहे, खूप थंडी आहे आणि गाडीमध्ये काय बसता येत नाही आहे आणि बाहेर उभा राहता येत नाही अशी कंडिशन आहे. पण सर्व थकलेले आहेत, सकाळपासून प्रवास करत आहे आणि बिचारे कसे गाडीमध्ये झोपलेले आहेत. ज्यांना जसं जमत आहे गाडीमध्ये ॲडजस्ट करून बसून आहेत किंवा झोपून आहेत. पण मी एक हिशोबाने सांगेन की झोप नसेल कोणाला, पण बाहेर पण काय करणार उभं राहून. आणि मित्रांनो मागे मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवरती आम्ही कॉन्टॅक्टही केला. पण त्या व्यक्तीचं काय म्हणणं माहीत आहे की मी जर आलो तर मी सकाळी 8 वाजता येणार, त्याचा आधी नाही येणार आहे. आणि त्यांचा कोणतरी कामगार आहे, तो आतमध्ये आहे. आम्ही शटर पण नॉक केलं पण काही उत्तर मिळत नाही त्याच्याबरोबर, म्हणजे शटर ओपन करत नाही आहे. आणि त्यांचाही बरोबर आहे आणि ज्यांना मी कॉल केलं त्यांचाही बरोबर आहे, कारण हे बायपास आहे, सुमसाम रोड आहे इथे. असं त्यांना अर्ध्या रात्री मध्यरात्री कोण खोटं कॉल करूनही बोलू शकतं. तर त्यांच्या जागेवरती ते ठीक आहे आणि आमच्याकडे का पर्याय नाही आहे. म्हणजे उजेड होईपर्यंत, सकाळ होईपर्यंत, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला इथे थांबावंच लागणार आहे. आता आमचं हे गुड लक समजा किंवा आमचा बॅड लक समजा. असं रस्ता आहे आणि एवढं काळोख आहे. काही रस्त्यावरती तुम्हाला दिसत नाही मागे पुढे आणि इथे कमीत कमी एक लाईट चालू आहे, तर आम्हाला त्या लाईटचा आधार मिळालेला आहे. भरपूर थंडी आहे ना. थंडी है. जो प्रभू. अरे टायरवाला आला टायरवाला. अरे तर आपलाच माणूस आहे. कसं वाटलं पोटाला आता? पहाटेचा 4 वाजता किती मस्त वाटतं ना. प्रभात मित्रांनो, फायनली सकाळ झालेली आहे आणि आम्ही आहोत अजून त्याच ठिकाणी. आमची गाडी उभी आहे. आता बघा ते शटर उघडत आहे. हे होते आतमध्ये झोपलेले आणि मी इथे वाट बघत होतो. हे आम्ही तुला व्हिडिओ शूटिंग करू काय? कुठे? सोलापूरला जावं लागेल टायर आणायला. सोलापूर. अरे बापरे. मित्रांनो, आता इश्यू असा आहे की त्यांच्याकडे टायर अवेलेबल नाही आहे आणि हे टायर आणायला सोलापूरला जावं लागेल, लांब कुठे, आणि तिथे टायर आम्हाला भेटेल. आणि ते इथे ही दुकानं सर्व उघडतात ते सकाळी 10 वाजता. फायनली आपण एक व्यवस्था केलेली आहे. एक टेम्पो आहे, त्यामध्ये आपण आपलं सामान लोड करणार आणि आता निघत आहोत. बस बस बस. हे पण एक अनुभव आहे आमचा. आता हे आपले सामान लोडिंग चालू आहे. टायर पण बघता येत नाही.
ऊपर इधर बोल इधर पटल सामने ही है। जानते लाएगा ना नया उसमें क्या पाँव जाएगा पैसे लाने के लिए। जय माता दी, जय माता दी, जय माता दी। वैष्णो देवी की याद आ गई भाई। चले भाई चढ़ जाइए चढ़। तो क्या बोल रहे हैं? कोई बोला तो चलो करके चल के जाएंगे, आप बोले ना। ये मंगिया बोल लो फोन कर तो आएगा। तेरे को दिया था अरे तू जाए। अरे बाबा आपकी बदल गए। पण मित्रांनो हा आमचा आयुष्यातला ना पहिला अनुभव आहे असा कधी असं प्रसंग जय भोलेनाथ, जय शंभो, हर हर महादेव, जय सोमनाथ, जय काशीनाथ, जय काशीनाथ, हर हर। थंडी लागली। मित्रांनो बघा आमचे कसे लागले, आम्ही अशा ठिकाणी अडकलोय। हे बघा आमच्या सर्वांचे टक्कल दिसत। बघा मामा तुम्ही पण बघा, आम्हाला उद्या बोलले पाहिजे, आम्ही पण बसलेलो सर्व तुमच्या बरोबर। हम गलत बाबा हे बाबू कान टोपी दे रे, लय थंडी लागते। हम गलत थे, तू नहीं था। दिखाना मुंह दिखाना तर शेवटी आम्ही गावामध्ये पोहोचलोय आणि ही अवस्था अशी हा दे ना एक हा तर मित्रांनो शेवटी आपण जिथे यायचं होतं तिथे आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आपण बघितलं पूर्ण व्हिडिओ मध्ये कशी आमची जर्नी होती। मला खात्री आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। गणपती बाप्पा मंगल मूर्ती।